नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2013 साली घेण्यात आलेल्या पेपर 1 मधील प्रश्नोत्तर. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. सुरुवातीला भाग ए इंग्रजी. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ वेब. प्रश्न क्रमांक 1. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ वेब. वाक्य दिलेलं आहे. वेन वी रीच स्टेडियम द प्लेयर्स रिकामी जागा ऑलरेडी. पर्याय आहे तर हॅव गॉन, वेंट, हॅड गॉन, हॅज गॉन. तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 हॅड गॉन. प्रश्न क्रमांक 2. आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज इन द सेंटेन्स. सेंटेन्स आहे द पेशंट वॉज शुअर दॅट द वूड कव्हर. ऑप्शन आहेत नाउन क्लॉजेस, एक्झेक्टिव्ह क्लॉजेस, ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ रिझन, ॲडवर्बल क्लॉजेस ऑफ कन्क्ल्युशन. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 नाउन क्लॉजेस. प्रश्न क्रमांक 3. चूज द करेक्ट स्प्लिट वर्ड. पर्याय आहेत सॅटेलाइट, सॅटेलिटी. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 सॅटेलाइट. प्रश्न क्रमांक 4. चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच इन द गिवन लाईन. दिलेल्या वाक्यामधून आपल्याला फिगर ऑफ म्हणजे स्पीच ओळखायचं आहे. वाक्य दिलेलं आहे एक्सल्यूट ओ शुअर अँड किंग ओ बेल. ऑप्शन आहे स्माइली, मेटाफिअर, क्लायमॅक्स, ॲपस्ट्रॉप. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 ॲपस्ट्रॉप. प्रश्न क्रमांक 5. चूज द करेक्ट सायनम ऑफ कॉम्पॅक्ट. ऑप्शन आहे फ्लाईट, क्वारल, फीड, कॉन्फ्लिक्ट. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 फाईट. प्रश्न क्रमांक 6. चूज द करेक्ट असर्टिव्ह सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स दिलेला आहे आणि त्यातला आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे. पर्याय आहे सेंटेन्स दिलं आहे हाऊ कॅन एनी बगलर ओपन द विंडो. प्रश्न आहे पर्याय आहे तर नो बगलर कुड नॉट ओपन द विंडो, द बगलर कॅन नॉट ओपन द विंडो, द बगलर कॅन ओपन द विंडो कॅन नॉट बी ओपन बाय द बगलर. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 द बगलर कॅन नॉट ओपन द विंडो. प्रश्न क्रमांक 7. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. पर्याय सेंटेन्स दिलेला आहे तिथलं आपल्याला इनडायरेक्ट सेंटेन्स पर्यायामधून कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. सेंटेन्स आहे ही सेड व्हाय शुड वूड हिअर अँड डिस्टर्ब मी. पर्याय तर ही आस्क व्हाय ही हॅज कॉल्ड देअर अँड डिस्टर्ब हिम. He asked why had he called there and disturbed him. He had why he had called there and disturbed him. He asked the why he had called there and asked disturb him. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 He asked why he had called there and disturbed him. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8. सिलेक्ट द करेक्ट नायदर नॉर ॲन्सर्स ऑफ द गिवन सेंटेन्स. वाक्य दिलेलं आहे आपल्याला उत्तर पर्यायांमधून नायदर नॉरचं कोणतं असणार आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. वाक्य आहे वैजयंत डिड नॉट प्ले अटेन्शन टू पॅरेंट्स, ही डिड नॉट लर्न फ्रॉम टीचर्स. पर्याय आहे तर विजयंत नायदर पेड अटेन्शन टू पेरेंट्स नॉर लर्न फ्रॉम टीचर. विजयंत पेड नायदर अटेन्शन टू पेरेंट्स नॉर लर्न फ्रॉम टीचर. विजयंत नायदर पे अटेन्शन टू पेरेंट्स नॉर लर्न फ्रॉम टीचर. विजयंत नायदर पे अटेन्शन टू पेरेंट्स नॉर लर्न फ्रॉम टीचर. तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 हे वाक्य सेंटेन्स बरोबर असणार आहे. विजयंत नायदर पेड अटेन्शन टू
फ्रेंड्स नॉर लर्न फॉर टीचर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9. चूज द करेक्ट सो दॅट सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. वाक्य दिलेलं आहे तिथलं आपल्याला सो दॅट सेंटेन्स बनवलेलं वाक्य कोणतं आहे ते आपल्याला पर्यायामधून ओळखायचं आहे. सेंटेन्स आहे, इट वॉज टू डिफिकल्ट फॉर केशव टू पे हीड टू द टीचर. ऑप्शन आहे तर इट वॉज सो डिफिकल्ट दॅट केशव कुड नॉट पे हीड टू द टीचर. इट वॉज सो डिफिकल्ट फॉर केशव दॅट ही कुड नॉट पे हीड टू द टीचर. इट वॉज सो डिफिकल्ट फॉर केशव दॅट ही कांट पे हीड टू द टीचर. चौथा आहे, इट वॉज सो डिफिकल्ट दॅट केशव कुड पे हीड टू द टीचर. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. इट वॉज सो डिफिकल्ट दॅट केशव कुड नॉट पे हीड टू द टीचर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. सिलेक्ट द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर गिवन सेंटेन्स. सेंटेन्समधलं वाक्य आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये बनवायचं आहे. तर कोणते क्वेश्चन टॅग्स लागेल तर ते आपल्याला पर्यायामधून ओळखून वाक्य पूर्ण करायचं आहे. तर आहे वाक्य दिलेलं आहे, शुड शो मी द वे टू द पार्क. ऑप्शन आहे डोंट यू, विल मी, विल आय, विल यू. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. विल यू शो मी द वे टू द पार्क. असं हे सेंटेन्स तयार होईल. या पुढील प्रश्न आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.